नंदुडे, अगं ए नंदुडे, भुकानं जीव जायचा टाइम आला. कुठे उलटली कार्टी कुणास ठाऊक. अगं ए नंदुडे, अगं आई ग. मम्मी इथं आहे आम्ही. काय झालंय? अगं बाई आलं. मेकअप आलं ग बाई आमचं कोकरू. कुठे गेलतीस ग नंदुडे? आम्ही दुबईला होतो. का ग, काय काम होतं सांग. काय नाही ग, सकाळी सकाळी तुला भूक लागली असेल म्हटलं चहा नाश्त्याची काय सोय करतात की नाही तुमच्या घरातली माणसं? का दीर मुंबईला गेल्यावर सगळ्यांनाच उपाशी ठेवायची रीत आहे तुमच्या घरात? नाही 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 नाही, आम्हाला भूक लागली की नाही की आम्ही मागवतो. हा अगं मग आत्ताच मागून घे की. नाही आता भूक नाही मम्मी आम्हाला. नंदुडे असं कसं ग? बारक्यापणाची तुझी सवय गेली नाही बघ अजून. कसली सवय? अगं तू बारकी होतीस नव तवा बी तुझं असंच व्हायचं बघ. तुला लई भूक लागलेली असायची आणि कळायचं काहीच नाही. मग तुझ्या माग वाटीत भात आमटी घेऊन घरभर फिरत 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 मी तुला भरवायची. भात आमटी भरवायची व्हय तू? पण तू तर मम्मी म्हणलीस पुरी आणि बासुंदी भरवून भरवून मोठं केलंस आम्हाला. अगं व्हय की, भात आमटी खाल्ली नाहीस नव की पुरी बासुंदीच भरवायचे मी. जा काय तर नाश्त्याचं घेऊन. मम्मी तुला काय आज ओळखत नाही का आम्ही? खरी भूक तुला लागल्या का नाही? माणूस म्हटल्यावर भूक लागणारच की ग. जा तुझ्या जावला काहीतरी आमच्यासाठी करायला सांग. मम्मी तुला भूक लागली असेल तर तुझं तू जा आणि काय तर खाऊन घे बरं. अगं नंदुडे असं काय करतीस? पाहुणी बाई मी तुमच्या स्वयंपाकखोलीत अशी कशी घुसू? जा तुझ्या जावला नाहीतर गोदाकाला आमच्यासाठी काहीतरी नाश्त्याची ऑर्डर कर. जा. हे बघ तुझ्यापेक्षा का नाही डब्बल कटाळा आलाय आम्हाला. का ग? काय झालं? एवढा कुठला भारा उचललास तू? भारा नाही ग, पण ते मास्तरनीचं आणि टोकऱ्याचं भांडण झालं का नाही काल, तेव्हापासून आम्हाला असं हवेत तरंगल्यागत वाटायलंय. काय करूच नाही वाटायलंय. अगं मग ही खुशी तर साजरी करायलाच पाहिजे. जा नाश्ता. मम्मी तुला सांगितलं ना हो कटाळा आलाय आम्हाला. तुझं जाऊन खाऊन घे म्हणलं की नाही. हे नंदिता जा पाठदिशी नाश्ता चहा घेऊन ये. होय तर आम्ही तेच म्हणत होतो नंदुडीला जा नाश्ता आण म्हणून. सकाळच्या टायमाला कसं एकदम दाबून नाश्ता झाला पाहिजे. जा ग जा. थांब जरा. काय हो सकाळ सकाळी एवढी कसली घाई? वहिनीच निघून जायचं पुण्याला. पुण्याला? ते आण कशाला? तर आनंदाची मॅच आहे माहित नाही होय? मॅचचं वय जाऊबाईंनी नाही म्हणून सांगितलंय. एकतर त्या दोघांचा आधीच बी नसलंय त्यात. ए, तुझी फालतू बडबड बंद कर. जायच्या टायमाला नाट लावला. नाट काय त्यात? जे खरं आहे ते बोलतोय आम्ही. त्या दोघांमध्ये भांडणं झाल्यात. बस. सारखं सारखं तीच कॅसेट ऐकू नकोस आता. वहिनी संगत बोलणं झालंय माझं, ते यायला तयार आहे. जा आवरलं का बघ आधी. आम्ही कशाला जाऊ? नाश्ता आण. मी काय जाऊ. नंदुडे तुझ्या जाऊबाई राग इसरून जायला तयार झाल्या तर चांगलंच आहे की. जा तयार झाल्यात का बघ. जा हा जा. जा गो बाई माझी. ठीक आहे मम्मी, आता तू म्हणतेस म्हणून जातोय. यांचं कोण ऐकतंय? जा की. हो जावई बापू ते काय आहे बारक्यापणापासून अशीच हटवादी आहे बघा. बारक्यापणी बी पुरी बासुंदी घेऊन असं घरभर तिच्या मागा लागायला लागायचं. आता तुम्ही आहे म्हणून सांभाळून घेताय. आवर की पटापट, उशीर झालाय. अरे निघायचंय मला आणि घाई घाई तू काय करतोयस? एवढा कसला उत्साह? उशीर केला आणि रानाची कुस्ती झाली तर? नाही होणार. मला रानाची अख्खी कुस्ती बघायच्या. काका बकाला नीट रंग शूटिंग घ्यायला. हो आणि तिथे गेल्यावर रानादार संग भांडू नकोस. नीट गोड बोल काय. हो म्हातार बुवा, तुम्ही सांगताय तसं सगळं ऐकीन मी. पण तुम्हाला सुद्धा मी सांगते ते ऐकावं लागेल. मी गेल्यानंतर गोदाक्काला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि दंगा सुद्धा करायचा नाही. काय? नाही देणार.
छान. आता मी पटकन जाते आणि पटकन येते. राणादा जिंकल्यावर इकडे घेऊन ये काय? इकडे मुंबईला अजिबात ठेवायचं नाही त्याला. हो, इथेच घेऊन येणार, कुठेही जाऊ देणार नाही. आता आई, सूरज भाऊजी तयार झालेत का बघ आणि त्यांना सांग पटकन तयार व्हा म्हणून. हा चालते, तू आवर लवकर, मी काका बोकाला तयार करतो. नजर न लागो कुणाची. नाही लागणार. आपण म्हणून काय होत असतंय हो, लागायची तशी लागणारच की. जाऊ बाई, तुम्हाला का नाही कसं समजून सांगायचं तेच काय कळण झालंय. किती बी समजून सांगितलं तरी काय तुम्ही ऐकायलाच तयार नाही. म्हणजे 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 तुमच्यापेक्षा जादा ओळखतो आम्ही राणा भाऊजीसनी. जाऊबाई, तुम्ही कुस्तीला चाललाय खरं, पण तिकडे जाऊन काय होणार आहे याचा कधी विचार केलाय? काय होणार म्हणजे? हे कुस्ती जिंकणार. इथंच चुकताय सा बघा तुम्ही, इथंच चुकताय. जाऊबाई, ही कुस्ती म्हणजे राणा भाऊजींसाठी एकदम मोठी आणि लई महत्वाची कुस्ती आहे. अहो, वज्र केसरीच्या टायमाला वेगळं होतं, ती कुस्ती वेगळी, ही कुस्ती वेगळी. तेव्हा कसं नुसते तुम्ही एकट्याच होत्या, पण हिथं कसं सखी मॅडम आहेत, त्या पुढं पुढं होऊन समज नीट करायला. मग तुम्ही मध्ये मध्ये करणं बरोबर आहे काय? सांगा बरं. मध्ये मध्ये म्हणजे मी काय त्यांना डिस्टर्ब करत नाहीये असं तुम्हासनी वाटतंय. मागच्या काही दिवसांपासून राणा भाऊजी आणि तुमच्यामध्ये काय चाललंय ते जरा नीट आठवा. ते सखी मॅडम लई हुशार म्हणून लगी राणा भाऊजीसनी मुंबईला घेऊन गेल्या बघा. म्हणजे कसं तुमचा राणा भाऊजींना आणि त्यांच्या कुस्तीला डिस्टर्बच नको. हुशार हो, टोचक्यानं बाई लई हुशार बघा. म्हणजे आता तुम्ही जर त्यांच्यापासून लांब राहिला का नाही तरच ते चांगले. उगाच काही काय बोलताय तुम्ही? अहो, काही बी नाही, खरं तेच बोलायलोय की. हे बघा जाऊबाई, गेल्या काही दिवसांपासून राणा भाऊजी आणि तुमच्यामध्ये तसं बी लई खटकं उडायल्या, अनबन व्हायल्या. आता आम्हासने सांगा, अशा टायमाला जर तुम्ही कुस्ती बघायला गेला तर राणा भाऊजींचं समद ध्यान तुमच्याकडेच जाईल की नाही? कुस्तीवरचं समद ध्यान जाईल आणि राणा भाऊजी हरणार म्हणजे हरणारच. हे बघा जाऊबाई, नेहमीची कुस्ती असती का नाही तर ठीक होतो, पण ही वेगळी कुस्ती आहे, मॅटवरची कुस्ती आहे. खरं सांगतो तुम्हाला, राणा भाऊजींसाठी का नाही कुस्ती म्हणजे एकदम जीवापेक्षा प्यारी. त्यात तुमच्या दोघांची भांडणं झालेली आणि तुम्ही जर असलं हे तोंड पाडून गेला तिकडं तर कस काय जिंकताल राणा भाऊजी? माझ्यामुळे ते हरले तर माझ्यामुळे त्यांची मेहनत पाण्यात नको जायला. आमचं राणा भाऊजी आहेत का नाही लई इमोशनल आहेत बघा, लई. अहो, तुम्ही म्हणजे त्यांची सगळ्यात महत्वाची व्यक्ती. तेव्हा जरा परत विचार करा बघा जाऊबाई. नाही, तुम्ही जर कुस्तीला गेला तर त्यांचं ध्यान कुस्तीवरनं तुमच्याकडेच जादा जाईल. बाकी काही नाही हो, पण आम्हाला आमच्या राणा भाऊजींची खरंच लई काळजी वाटते. बरोबर आहे तुमचं. मी मॅच साठी पुण्याला जाणं बरोबर नाही. खरंच काय? हो, आणि माझ्यामुळे डिस्टर्ब होत असेल तर नाहीच नाही. एकदम बेस्ट. हो, एकदम बेस्ट निर्णय घेतला बघा तुम्ही जाऊबाई. पण आमचं हे तर खाली हरकून वाट बघायला तुमची, त्याचं काय करायचं ते मी बघते. काका बोका, अरे लाडू बोल की. तू राणादाची मॅच मोबाईल मध्ये घे बर का. आणि परत आलास की दाव मला. वा 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 वा, कसली भारी आयडिया. दे टाळी.
तुला बी सुट्टी हाय ना व मग तू बी जा की. मी मग नको म्हणती. का ना ग? अरे तुझं तर हाफ तिकीट बसणार. असं किती खर्च येणार आहे एसटीचा? अहो मामी एसटीच्या तिकिटाचा सवाल नाही, बारकाय हो आमचा लाडू आणि एवढ्याला आमचा प्रवास. अहो जावई बापू, कुस्त्या जिंकणारा पैलवान हाय तुमचा लाडू. प्रवासाचा काय ताप होणार आहे? होईल काय रे? नाही, सच्चा पैलवान आहे मी. अरे बाई की अहो खरं ती कुस्ती आहे की नाही, ती पब्लिकसाठीच नाही. अहो तुम्हाला नांजरलीला चालतंय तर मग ह्याला का चालणार नाही? आणि ह्यो तर पैलवान हाय. तर सच्चा पैलवान आहे मी. अरे बाई की मग तर कुस्ती बघायला जायलाच पाहिजे. जाणार नव? जाणार की. काका बोका अरे लाडू अजिबात नाही, माऊ ओरडेल की. मला मी सांगतो, तू बी सांग. आपण लई मज्जा करू. अरे इथं कर की मजा, मी जाऊन येतो, आपण आल्यावर खेळूया की मग. अरे राणा, तू काय करतोस? झालं का तुझं? चल तयारीला लाग, आपल्याला उशीर होईल. चल लवकर. राणा चल. याने कशासाठी? हे बघ, आता इकडे काही काही पेपर सबमिट करायचे असतात आणि तिकडे तुझी ब्लड टेस्ट होणार आहे. ब्लड टेस्ट? हो हे कशाला? हे बघ, मला सुईच लय भ्या वाटते हो. हो बघा की, मनात नसताना पैलवानाला कशाला सुई टोचताय? अरे कंपल्सरी असतं राणा ते. पर हुडा जी आपने वो सब पेपर सबमिट कर दिए ना? जी मैडम. ओके. वो मोबाइल सबमिट करना है. मोबाईल? द्यावा लागतो. दे. अरे दो भाई. अरे दो भाई. पर हुडा जी, तो एक फॉर्म मी. हाँ. हाँ. राणा, काय झालं? तुझं लक्ष कुठे आहे? हो अंजलीबाई येणार होत्या, अजून कशा आल्या नाहीत? वाटेत असेल. अहो फोन बी उचलला नाही त्यांनी. प्रवासात असल्यामुळे फोन उचलत नसेल ती, किंवा क्वालिफिकेशन मॅचला नसेल येत ती. नाही नाही, या येणारच. त्यांच्यासकट बोलणं व्हायला पाहिजे. फोन करा की त्यासनी. आता फोनला नो चान्स. रूल्स नुसार तुझा फोन सबमिट केलाय, आता कुस्ती नंतरच परत मिळेल. अहो असं कसं? अहो मग अंजलीबाईं संगत कसं बोलणार मी? त्या कुठं ते बघायला पाहिजे. बाकी बातें बाद में. चलो मेडिकल करानी है, तुम्हारा नंबर आ गया. चल 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 आज चल. चलो. राणा, या ले वजन. या इथे बस. अरे कशाला? करायला लागतं. जा बस.
अहो पोरग एवढा हट्ट करतोय तर घेऊन जा की, बारक्यासने हाऊस असते या. वहिनी आवरलं काय तुमचं? लवकर घ्या, कुस्तीच्या आधी पुसतोय. नाही मी नाही येते, तुम्ही जा. माऊ का चल की, तर मी बी येणार आहे तुमच्या संगत. तूही कुठे जायचं नाहीयेस आणि मीही कुठे जाणार नाही. काका बोका सांग की माऊला. लाडू चुप्प बस. वहिनी हो काय झालंय? मगापुत्र तर यायला तयार होता तुम्ही. नाही मी तिथे जाणं बरोबर नाही. अहो, असं कसं म्हणताय वहिनी? उलट तुमचं येणं लई गरजेचं आहे. चला तुम्ही. वहिनी हो तुमच्यात काय बिनसलंय काय? नाही नाही असं काही नाहीये. दिवाळी आहे ना, इथे काम आहेत. मी नाही येत, तो तुम्ही जा. अहो, काय काम आहेत तुम्ही सांगा. ही अनगोदा का करतात काम? अहो शाळेतल्या मुलांचे पेपर तपासायचे, आता ते मलाच करावं लागेल. अभय भाई, पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणल्यावर थांबावं तर लागलच की. अहो जाऊबाईं सारखं ते असं लाल पेनानं टिक टिक करतात का नाही, तसलं आम्हाला आलं असतं तर आम्ही केलं असतं की नाही ते काम. झालं वहिनी? अहो एका दिवसानं असं काय फरक पडणार आहे? हे बघा, तुम्ही दोघं जर असंच इथं बोलत बसला का नाही, तिकडे राणा भाऊजींची कुस्ती होऊन बी जाईल. हो तुम्ही निघा भाऊजी. राणदानं विचारल्यावर काय सांगू मी? ते सरळ जमलं नाही म्हणून सांगा. परीक्षेचं पेपर, पोरांचं भवितव्य असली कारण द्या, राणा भाऊजी घेत्या समजून. जा तुम्ही भाऊजी, नाही तर उशीर होईल. वहिनी मी एकटा कसं जाऊ? अगं बाई, आता एकट्यानं फिरायला लाज वाटायला तुम्ही काही नवर देवाय भाई. अहो राणा भाऊजीची कुस्ती महत्वाची, जावा लवकर जावा. हवं तर बरकत भाऊजींना घेऊन जा. वहिनी मी जाऊ. मी नको म्हणाले ना. तुम्ही निघा भाऊजी. वहिनी तुम्ही यायला पाहिजे होता, नक्की फरक पडला असता कुस्तीत. काका बोका लाडू तेच तर नकोय. माझ्या जाण्यानं जर वाईट फरक पडणार असेल तर मी न गेलेलंच चांगलं. एकदम बराबर. एकदम बराबर निर्णय घेतला असा बघा तुम्ही. राणा भाऊजींचा आहे काय? राणा भाऊजींचा तुम्ही फोन उचलत नाही, हे एकदम बराबर करायला हवं बरं का.